हार्मोन्स हे आपल्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खूप महत्त्वाचे असतात। आता आपल्या शरीरातली जी एंडोक्राइन सिस्टीम असते ती हार्मोन्स बनवते आणि हे जे हार्मोन्स असतात ते आपल्या ब्लड स्ट्रीम्स असतात त्याच्यामध्ये वाहून आपले जे ऑर्गन्स असतात, टिश्यूज असतात, सेल्स असतात त्यांना एक मेसेज पोहोचवण्याचं काम करतात। जसं की एखादं आज काम करायचं आहे ते केव्हा आणि का करायचं आहे, कशासाठी करायचं आहे ही माहिती पुरवण्याचं जे काम असतं ते हार्मोन्स करत असतात। आता आपल्या शरीरात भरपूर हार्मोन्स असतात। आता जेव्हा एखाद्या हार्मोनची शरीरात एकतर कमी होते किंवा जास्त होते, जेव्हा कमी होईल किंवा जास्त होईल अशा वेळेस आपण त्याला म्हणतो की हार्मोनल इम्बॅलन्स झाला। आता हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यावर आपलं शरीर आपल्याला भरपूर सारे लक्षणं दाखवतं, जसं की आपलं वेट गेन होतं किंवा फॅट जे असतं शरीर पोटावरची जी चरबी असते ती वाढते किंवा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं, मध्ये इस्ट्रोजनची पातळी कमी किंवा जास्त झाली तर पिरियड्स इरेग्युलर येतात किंवा पिरियड्स मध्ये जास्त क्रॅम्प्स येतात। असे भरपूर लक्षणं त्या हार्मोन्सनुसार आपलं शरीर आपल्याला दाखवत असतं। आता हार्मोन्सचे आपल्या शरीरात काय काम असतं, जो आपला मूड असतो तो रेग्युलेट करणं, आपलं जे इन्सुलिन आहे किंवा आपलं जे रक्तातली साखर आहे किंवा शुगर आहे त्याची पातळी मेंटेन ठेवणं, किंवा आपल्या शरीरातले जे मसल्स असतात मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन आणि आकुंचन आणि प्रसरण पावणं, असे भरपूर कामं जी असतात हे आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स करत असतात। पण असे काही कारणं असतात ज्यामुळे जे आपले हार्मोन्स आहेत ते इम्बॅलन्स होतात, जसं की समजा वातावरणातील काही घटक, जर खाण्यापिण्यामध्ये भाज्यांमधून जर पेस्टिसाइड्स आपल्या शरीरामध्ये गेले तर त्यामधून आपल्या शरीरात पेस्टिसाइड्स जाऊन देखील आपल्या शरीरात हार्मोनल इम्बॅलन्स होतं। किंवा आपण आजकाल भरपूर प्लास्टिक किंवा जे कॅन्स असतात त्यामध्ये ठेवलेलं किंवा त्यामध्ये स्टोअर केलेलं जे अन्न असतं ते जर आपण आपल्या आहारात जर वारंवार घेतलं तर त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतात। किंवा स्ट्रेस हा फॅक्टर आहे किंवा झोप आपली व्यवस्थित होत नसेल तर असे जे फॅक्टर्स असतात यामुळे आपला हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो। आता हार्मोनल इम्बॅलन्स का होतो यावर आपण एक डिटेल्ड व्हिडिओ बनवलेला आहे, जर तुम्हाला बघायचा असेल, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तो व्हिडिओ बघण्यासाठी तर नक्कीच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल। पण त्यामुळे आपण आज हार्मोनल इम्बॅलन्स का होतो यावर जास्त चर्चा करणार नाही आहोत, तर आपण चर्चा करणार आहोत की हार्मोनल इम्बॅलन्स जर झाला किंवा हार्मोनल इम्बॅलन्स होऊ नये म्हणून आपण आपली कशी काळजी घेऊ शकतो। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी एक क्वालिफाईड न्यूट्रिशनिस्ट आहे आणि आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत जेव्हा हार्मोनल इम्बॅलन्स झाले तर तुम्ही तुमच्या आहारात काय बदल करायचे आहेत। जर तुम्हाला याची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि या चॅनेलवर आपण असेच आहाराचे, विहाराचे, आयुर्वेदाचे काही व्हिडिओज बनवत असतो। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून पुढील बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून जे माझे व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर कुठलाच उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे हार्मोनल इम्बॅलन्स जे असतात, एकतर आपल्या शरीरात एखाद्या हार्मोनची कमतरता म्हणजे एखादं हार्मोन कमी प्रमाणात सिक्रेट झालं तर, किंवा एखादं हार्मोन प्रमाणापेक्षा जर जास्त सिक्रेट झालं तर आपल्याला हार्मोनल इम्बॅलन्सची जी लक्षणे असतात ती आपल्याला दिसून येतात। आता वळूया महत्त्वाच्या पॉइंट्सकडे, जसं की आपण हार्मोनल इम्बॅलन्स जो झालेला आहे तो पुन्हा रिव्हर्स करू शकतो का, किंवा त्याची जी लक्षणे आहे त्याची जी तीव्रता आहे ती कमी करू शकतो का। आता जसं की काही असे हार्मोन्स असतात जसं की टेस्टोस्टेरॉन हार्मोन किंवा प्रोस्टेट हार्मोन किंवा इस्ट्रोजन हार्मोन किंवा थायरॉइड हार्मोन, या कारणामुळे यांच्या वाढण्यामुळे किंवा अति वाढण्यामुळे आपल्या शरीरात काही डिसीज होतात, जसं की प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमध्ये होतो, त्यानंतर ब्रेस्ट कॅन्सर किंवा ओव्हरियन कॅन्सर, किंवा लहान मुलांमध्ये टाईप 1 डायबिटीज होतो, ज्यामध्ये इन्सुलिन हे शरीरात सिक्रेट होत नाही, त्यांना वरूनच इन्सुलिन घ्यावं लागतं। अशा ज्या केसेस असतात त्यामध्ये आपण त्याच्यावर कंट्रोल करू शकत नाही। अशा वेळेस जो डॉक्टरांनी दिलेला तुम्हाला सल्ला आहे, तुमचे जे मेडिकेशन्स आहे किंवा डॉक्टरांचं जे सुपरविजन आहे ह्याचीच गरज असते। पण बाकीच्या ज्या गोष्टी असतात जसं की वेट गेन झालेलं असेल, फॅट वाढलेलं असेल, किंवा तुमची जे पिरियड्स असतील ते इरेग्युलर होत असतील, किंवा PCOS, PCOD, थायरॉइड, या ज्या गोष्टी असतात यामध्ये जे झालेले डिस्टर्ब झाले जे हार्मोन्स आहेत किंवा हार्मोनल इम्बॅलन्स जो झालेला आहे तो आपण नक्कीच रिव्हर्स करू शकतो। तर आपण आता बघणार आहोत तुम्ही तुमचा हार्मोनल बॅलन्स, हार्मोन्स जे आहेत ते शरीरामध्ये बॅलन्स राहण्यासाठी किंवा जे हार्मोन्स तुमचे इम्बॅलन्स झालेले आहेत ते बॅलन्समध्ये येण्यासाठी तुम्ही काय खायचं आहे आणि काय टाळायचं आहे। तर आपण सुरुवातीला बघूया तुमच्या आहारामध्ये तुम्ही कशाचा समावेश करायचा आहे। नंबर 1, सर्वात प्रथम जेव्हा आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स इम्बॅलन्स झालेले असतात तेव्हा आपल्या शरीराला आतून इन्फ्लामेशन झालेलं असतं। आता जेव्हा आपल्या शरीरात इन्फ्लामेशन झालेलं असतं तेव्हा नक्कीच आपल्याला
आपल्या आहारात अँटी इन्फ्लामेटरी फूड्स म्हणजे जे इन्फ्लामेशन कमी करतील अशा पदार्थांचा आपल्याला समावेश करणं गरजेचं असतं. जसं की सर्व प्रकारची आंबट रसाळ फळे, डार्क कलरच्या हिरव्या पालेभाज्या ह्या ज्या आहेत यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि हे जे अँटीऑक्सिडंट्स असतात हे शरीरात जे इन्फ्लामेशन झालं आहे ते कमी करण्यासाठी मदत करतात. जसं की फळांमध्ये संत्री झालं किंवा वॉटरमेलन झालं, मोसंबी झालं, स्ट्रॉबेरी झालं, अशा विविध फळांचा तुम्ही तुमच्या आहारात, विविध भाज्यांचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश केला पाहिजे. तसेच या भाज्यांमध्ये किंवा या फळांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात आणि हे जे फायबर्स असतात म्हणजे मला थोडक्यात म्हणायचं आहे की तुम्ही तुमच्या आहारात फायबर रिच पदार्थ यांचा समावेश केला पाहिजे. कारण फायबर्सचे जे पदार्थ असतात, फायबर रिच जे फूड असतात त्यांच्यामध्ये एक नॅचरली पॉवर असते शरीरात डिटॉक्सिफिकेशन करायची. जे टॉक्सिक शरीरात तुमचं टॉक्सिक झालेलं आहे किंवा ज्या टॉक्सिन बॉडीज आहेत ह्या शरीराबाहेर टाकायचे त्यांच्यामध्ये एक नॅचरल पॉवर असते. त्यामुळे तुमच्या आहारात ही जी फळभाज्या आहेत यांचा समावेश करून तुम्ही तुमच्या शरीरात जे झालेलं इन्फ्लामेशन आहे ते कमी करू शकतातच, तसंच तुमचं शरीर जे आहे ते टॉक्सिन फ्री सुद्धा तुम्ही करू शकता. नंबर 2, जसं तुम्ही तुमच्या आहारामध्ये जे क्रुसिफरस व्हेजिटेबल्स असतात म्हणजे साधारण फुलकोबी सारख्या भाज्या म्हणजे कोबी झालं किंवा पर्पल कोबी मिळतो तो झाला किंवा कॉलीफ्लॉवर म्हणजे फुलकोबी झाला किंवा ब्रोकोली ह्या ज्या भाज्या असतात, त्यानंतर मुळा ह्या ज्या भाज्या असतात यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. तसंच त्याच्यामध्ये एक कंपाऊंड असतो तो म्हणजे ग्लुकोसायनोलेट्स. हा जो ग्लुकोसायनोलेट्स असतो तो शरीरामध्ये तुमची जी इस्ट्रोजनची पातळी आहे किंवा तुमचे इतर जे हार्मोन्स असतात त्यांची पातळी मेंटेन ठेवण्याचे काम करतो. त्यामुळे तुमच्या आहारात हे जे फुलकोबीच्या मी तुम्हाला भाज्या सांगितल्या त्या तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करायच्या आहेत. तसंच त्यामध्ये इस्ट्रोजनची आणि इतर हार्मोनची ती मेंटेन करण्याची तर त्याच्यामध्ये पॉवर असतेच, पण त्याच्यामध्ये बाकीचे पण इतर फायटो न्यूट्रिएंट्स असतात, त्यामध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिएंट्स असतात. त्यामुळे तुमची जी हार्मोन्सची हेल्थ आहे ती मेंटेन ठेवण्याचे काम होते. तसंच हे जे ग्लायकोसेनोलाइट्स नावाचं कंपाऊंड असतं हे तुमच्या शरीरामध्ये जर एखाद्या हार्मोनचं जर प्रमाण जास्त प्रमाणात वाढलं तर ते शरीराच्या बाहेर टाकून देण्याचं सुद्धा काम हे जे क्रुसिफरस व्हेजिटेबल्स असतात हे करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात जर तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्स झाला आहे तर नक्की या पदार्थांचा समावेश करा, याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. पण हे जे क्रुसिफरस व्हेजिटेबल्स आहेत, फुलकोबी फॅमिलीच्या ज्या भाज्या आहेत त्या ज्या भाज्या आहेत शक्यतो जे हायपोथायरॉइडिझमचे पेशंट्स आहेत त्यांनी शक्यतो ह्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित कुक करूनच खायला पाहिजे. नंबर 3, तुम्ही तुमच्या आहारात जे हेल्दी फॅट्स असतात, आता तुम्हाला माहिती आहे का आपले जे हार्मोन्स असतात हे सुद्धा फॅटनी बनलेले असतात, पण त्यांना मेंटेन ठेवण्यासाठी त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुमच्या आहारात तुम्ही जे हेल्दी फॅट्स असतात जसं की फ्लॅक्सीड्स झालं, वॉलनट झालं किंवा जे फॅटी फिश असतात ते झालं, यांचा तुमच्या आहारात तुम्ही समावेश करायचा आहे, ज्यामुळे तुमच्या जी हार्मोन्सची हेल्थ आहे ती मेंटेन राहणार आहे. नंबर 4, तुम्ही तुमच्या आहारात भरपूर प्रमाणात प्रोटीन्सचा वापर करायचा आहे. आता हे जे प्रोटीन्स आहेत हे सुद्धा हार्मोनला बॅलन्स ठेवण्यासाठी हे खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे सर्व प्रकारचे प्रोटीन तुम्ही जसं की मोड आलेले कडधान्य म्हणा, अंडी, चिकन, मटन, मासे हे जे आहेत किंवा दुधाचे पदार्थ हे तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता जेणेकरून तुमचे हार्मोन्स आहेत ते बॅलन्समध्ये राहतील. नंबर 5, भरपूर प्रमाणात तुम्हाला पाणी प्यायचं आहे. पाणी ॲटलिस्ट साधारण 2.5 ते 3 लिटर किंवा उन्हाळा असेल तर 3 ते 4 लिटर रोजच्या जीवनशैलीमध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. त्यानंतर जी एक्सरसाइज आहे दिवसातून ॲटलिस्ट 45 मिनिट्स एक्सरसाइज करणं हे खूप तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मला नक्की गॅरंटी आहे जर तुम्ही एक्सरसाइज रोज केली आणि मी ज्या सांगितलेल्या टिप्स आहेत त्या रोज केल्या तर नक्की तुमचं जे हार्मोनल इम्बॅलन्स झालेलं आहे ते प्रिव्हेंट होईल किंवा हार्मोनल इम्बॅलन्स होणारच नाही. आणि एक्सरसाइजमध्ये एक बेस्ट एक्सरसाइज म्हणजे बटरफ्लाय एक्सरसाइज. बऱ्यापैकी लोकांना बटरफ्लाय एक्सरसाइज बद्दल माहिती देखील असेल. ही जी एक्सरसाइज जर तुम्हाला कुठला इतर सांध्यांचा किंवा गुडघ्याचा वगैरे त्रास नसेल तर नक्कीच तुम्ही ही जी बटरफ्लाय एक्सरसाइज आहे ती रोज ॲटलिस्ट 10 मिनिटं तरी करा, त्याचा तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल. आणि त्यानंतर शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्ट्रेस फ्री लाईफ जगा. जर तुम्हाला स्ट्रेस असेल कुठल्या गोष्टीचा तर त्यांनी हे खूप महत्त्वाचं कारण ठरतं हार्मोनल इम्बॅलन्ससाठी. जर तुम्हाला स्ट्रेस असेल तर तुमचे भरपूर हार्मोन्स अफेक्ट होतात, त्यामुळे स्ट्रेस फ्री लाईफ तुम्ही जगा जेणेकरून तुमच्या ज्या हार्मोनचं आरोग्य जे आहे ते सुधरेल आणि हार्मोनचं आरोग्य चांगलं राहील. आता आपण बघूया की तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये काय टाळायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं आणि तुम्हाला सर्वांना हे माहीतही आहे की जी शुगरी फूड्स असतात, सर्व प्रकारचे गोड पदार्थ, सर्व प्रकारची मिठाई,
किंवा रोजच्या जीवनात तुम्ही जो साखरेचा व्हाईट शुगरचा वापर करता तो शक्यतो कमीत कमी करायचा आहे, किंवा जे स्वीट्स असतात ते तर पूर्णपणे टाळायचे आहेत. कारण हे जे स्वीट्स असतात ह्यांनी तुमचं शरीरातलं फॅटचं प्रमाण वाढतं, आणि जर फॅटचं प्रमाण वाढलं तर नक्कीच तुमचं जे हार्मोन्स असतात ते डिस्टर्ब्स होतात. त्यामुळे हे स्वीट शक्यतो टाळायचं आहे. त्यानंतर आपण रोजच्या जीवनामध्ये आपल्या रोजच्या घरामध्ये आपल्या बऱ्यापैकी सर्वांच्याच घरामध्ये प्लास्टिकचे काही कंटेनर्स असतात. हे जे प्लास्टिकचे कंटेनर्स असतात किंवा आपण जे बाहेरून फूड मागवतो ते प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये जर आलं तर ते आपण तसंच साठवून ठेवतो. त्याच्यामुळे ही जी प्लास्टिकची कंटेनर्स आहेत ती तुम्हाला टाळायची आहेत. हा जो BPA नावाचा घटक असतो, जर त्याला उष्णता लागली किंवा त्याला सूर्यप्रकाश लागला तर त्याच्यातून एक केमिकल रिलीज होतं BPA नावाचं, आणि हे जे केमिकल आहे हे आपल्या शरीरासाठी खूप धोकादायक असतं, ज्याने आपलं हार्मोनल इम्बॅलन्स होतोच, तरी तसेच अजूनही आपल्याला कुठले इतर आजार होतात. त्यामुळे शक्यतो जेव्हा तुम्ही प्लास्टिक यूज करत असालच तर BPA फ्री प्लास्टिक यूज करा, किंवा मी तर म्हणेल की ही जी प्लास्टिकची भांडी आहेत त्याऐवजी तुम्ही स्टील किंवा काचेची भांडी शक्यतो वापरली पाहिजेत, ज्याचा तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होईल. त्यानंतर जे पॅकेज फूड असतात किंवा जे मैद्याचे पदार्थ असतात, सर्व प्रकारचे मैद्याचे पदार्थ तुम्हाला टाळायचे आहेत. त्यानंतर जे कॅफिन आहे किंवा अल्कोहोल आहे हे तुम्हाला शक्यतो टाळायचं आहे. तर हे झालं सर्व आज या हार्मोनल इम्बॅलन्स या सब्जेक्ट विषयी. यामध्ये आपण बोललेलो आहोत की तुम्हाला काय खायचं आहे, काय टाळायचं आहे. हार्मोनल इम्बॅलन्स इन शॉर्ट आपण बघितलं आहे की का होतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर तुम्हाला हा महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. आणि आपलं हे जे हेल्दी लाईफस्टाईल चॅनल आहे ते आत्ताच लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी पोहोचतील. तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.